गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा आपलं 6वं चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हे स्टार्ट झालेलं आहे. त्याच्यातलाच आता जो काही पुढचा नेक्स्ट पॉईंट आहे फ्री अँड फोर्स व्हायब्रेशन. बघा आता इन अ फ्री व्हायब्रेशन द बॉडी ॲट द फर्स्ट इज गिवन अन इनिशियल डिस्प्लेसमेंट अँड फोर्स इज देन withdrawn. The body starts is a vibrating and continues the motion and its own. No external force acts on the body further to keep it in a motion. म्हणजे काय की एक प्रकारे फ्री व्हायब्रेशन ज्यावेळेस असणार आहे तर ती एखादी जी बॉडी असणार आहे ती फर्स्ट सुरुवातीला तिचं इनिशियल डिस्प्लेसमेंट हे घडणार आहे अँड फोर्स इज देन विथड्रॉन. म्हणजे काय तो एक प्रकारे निघून जाईल. द बॉडी स्टार्ट्स व्हायब्रेटिंग म्हणजे सुरुवातीला ती बॉडी ही काय होणार आहे व्हायब्रेट होणार आहे, एक प्रकारे खालीवर व्हायब्रेशन होणार आहे अँड कंटिन्यूअस द मोशन अँड इट्स ओन. नो एक्सटर्नल फोर्स म्हणजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा एक्सटर्नल फोर्स हा ॲक्ट होणार नाही आहे. बघा त्यानंतर बघा इन अ फोर्स व्हायब्रेशन अँड एक्सटर्नल periodic force is applied on a body whose natural period is different from the period of the force. म्हणजे काय की फोर्स व्हायब्रेशनमध्ये काय होतं बघा फ्री व्हायब्रेशन अँड फोर्स व्हायब्रेशन असे आपण बघत आहोत. तर फोर्स व्हायब्रेशनमध्ये काय होतं आहे की एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स जो काही तिथं अप्लाइड हा केला जातो आहे ऑन अ बॉडीवर म्हणजे त्या बॉडीवर की ज्याच्यावर नॅचरल पिरियड इज डिफरंट असणार आहे फ्रॉम दी पिरियड ऑफ दी फोर्स. बघा आता पुढचा नेक्स्ट पॉईंट आहे हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. The term harmonic is used when the frequency of a particular overtone is an integral multiple of fundamental frequency. The overtone are only those multiples of fundamental frequency which is actually present in a given sound. म्हणजे काय की अशी जी काही हार्मोनिक ही जी काही टर्म आहे ही कुठे यूज होत असते, तिचा वापर कुठे होतो आहे तर फ्रिक्वेन्सी ऑफ पर्टिक्युलर ओव्हरटोन इज ॲन इंटरगल मल्टिपल. बघा इंटरगल मल्टिपल म्हणजे मल्टिपलच्या स्वरूपात असेल जिथे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. द ओव्हरटोन्स आर ओनली दोज मल्टिपल्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विच आर ॲक्च्युअली प्रेझेंट इन अ गिवन साऊंड. म्हणजे साऊंडशी रिलेटेड हा टॉपिक आहे. एंड करेक्शन. बघा आता एंड करेक्शन काय आहे तर व्हेन ॲन एअर कॉलम व्हायब्रेट्स आयदर इन अ पाईप क्लोज ॲट वन एंड ऑर ओपन ॲट बोथ एंड्स बाउंड्री कंडिशन्स इज अ डिमांड दॅट देअर इज ऑलवेजेस ॲन अँटीनोड ॲट द ओपन एंड अँड नोड ॲट द क्लोज एंड. म्हणजे काय की व्हेन जेव्हा एअर कॉलम हे व्हायब्रेट्स होत असतात आपल्याला पुढे जाऊन बघा अशी डायग्राम आपण काढली होती एका पाईपसारखी तर तिथे एअर ही पास झाल्यानंतर तिथे व्हायब्रेशन्स हे घडणार आहे आयदर इन अ पाईप क्लोज. एक तर मग तो क्लोज असेल किंवा एक तो ओपन. आता पुढच्या टॉपिकमध्ये ते येणार आहे म्हणजे डीपली तुम्हाला तिथं कळेल ते. वन एंड म्हणजे एक तर तो पाईप हा एका साईडने ओपन असेल किंवा दोघं साईडनी क्लोज असेल दोघं साईडनी ओपन असेल बोथ एंड्स. बाउंड्री कंडिशन्स डिमांड दॅट की देअर इज ऑलवेजेस ॲन antinode at the open ends and a node at the close end. According to Reynolds हे सायंटिस्टचं नाव आहे. To the first approximation the end correction at an end is given by E is equal to 0.3d where d is the inner diameter of the pipe. बघा आता जर समजा तुम्हाला सांगितलं की एंड करेक्शनचं कॉन्स्टंट व्हॅल्यू काय असते तर 0.3 डायमीटर. म्हणजे काय की ते जे काही पाईप असतील क्लोज असेल किंवा ओपन असेल तर त्याचा जो काही डायमीटर असणार आहे त्याची जी काही एंड करेक्शन असणार आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू ही 0.3d असणार आहे. डी म्हणजेच काय इनर डायमीटर म्हणजे आतला जो काही पाईप असणार आहे त्याच्या डायमीटर फॉर डी हा घेतलेला आहे. त्यानंतर बघा पुढचा जो काही टॉपिक आहे फॉर अ पाईप close at one end the corrected length of air column L is equal to length of air column in a pipe L plus end correction at the open end L is equal to L plus E. हा काय
की एंड करेक्शनचा फॉर्म्युला आहे, परंतु केव्हाचा की ज्या वेळेस पाईप हा कसा असणार आहे, ओपन एंड असेल, म्हणजे दोघंही बाजूने तो कसा असणार आहे, ओपन असणार आहे, त्यावेळेस एंड करेक्शनचा फॉर्म्युला A=L+C असतो. तुम्हाला पुढचा जो काही टॉपिक आहे त्याच्यामध्ये समजेल की नेमकं क्लोज ॲट वन एंड काय प्रकार आहे, ओपन एंड हे नंतर द्यायला हवं होतं, म्हणजे ते क्लिअर झालं असतं, परंतु हा टॉपिक आधी टेक्स्टबुकमध्ये घेण्यात आलेला आहे. फॉर अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स द करेक्टेड लेंथ ऑफ एअर कॉलम L=लेंथ ऑफ एअर कॉलम इन अ पाईप L प्लस एंड करेक्शन ॲट बोथ द एंड्स L=L+2C. म्हणजे काय की ज्या वेळेस बघा तो जो काही पाईप असणार आहे तो बोथ द एंड्स म्हणजे दोघंही बाजूने कसा असणार आहे, ओपन असणार आहे, तर त्यावेळेस एंड करेक्शनचा फॉर्म्युला असेल A=L+2C. ओके. बघा आता पुढचा जो काही टॉपिक आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे एक्झामच्या दृष्टीने. बघा 4 मार्क्ससाठी फार IMP असा टॉपिक आहे, व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज ॲट वन एंड. कन्सिडर a long cylindrical tube closed at one end. It consists of an air column with a rigid boundary at one end. When a vibrating tuning fork is held near the open end of the closed pipe, sound waves are sent by the fork inside the tube. बघा आता आपण एंड करेक्शनमध्ये बघितलं, आता तिथे आपल्याला हे जे काही दिसतं आहे, हा जो टॉपिक आहे पाईप क्लोज ॲट वन एंड, म्हणजे एका बाजूने तो कसे आहेत, एक प्रकारे क्लोज आहेत आणि दुसरी जी काही बाजू आहे त्याची मात्र ओपन आहे. दिसतंय तुम्हाला? ओके. एक बाजू त्याची कशी दिसते, क्लोज आहे, एक बाजू कशी दिसते, ओपन आहे. ओके. आणि तिथे ट्युनिंग फ्रॉक, बघा आता हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, याला म्हटलं जातं ट्युनिंग फ्रॉक. हा माझा बोट ठेवला आहे, तर एक प्रकार त्याच्यावर काय केलं जातं, रबर पॅड असतं, त्या रबर पॅडने हॅमर केलं जातं. म्हणजे समजा आता हा रबर पॅड आहे, अजून कारण त्याच्यावर हे जे काही ट्युनिंग फ्रॉकचा दांडा आहे तो आपल्या एका हातात असतो आणि त्याच्यावर ते एक प्रकारे हॅमर करून ते ह्या जो काही पाईप आहे हा पाईप कशाचा असतो, आयर्नचा असतो, बरोबर आहे, तर लोखंडाचा असतो आणि त्याच्या जवळ म्हणजे खूप जास्त जवळ नाही तर त्याच्या अगदी इथे म्हणजे तो अगदी वरच्या पोझिशनला ठेवला जातो. इथे एक तर मग पाणी असेल किंवा वॉटर मीडियम असेल किंवा एअर मीडियम असेल, तर सेंड बाय द फ्रोक इनसाइड द ट्यूब अशा पद्धतीने हे तुम्हाला दिसतं. आता आपल्याला याच्यावरचं डेरिव्हेशन आहे ते बघायचं आहे. आता ABC ह्या 3 डायग्राम तुम्हाला दिसत आहेत, तर याच्यामध्ये प्रत्येकाची लेंथ ही दिसते. ओके. लेंथ समान आहे तिघही पाईपची, परंतु जी काही नंतर येणारी जी काही लेंथ असणार आहे त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. बघा L=λ/4, L=3λ/1/4, नंतर L=5λ/2/4 हे आपल्याला काढायचे आहेत. ओके. शोधायचे आहेत, फाइंड आउट करायचे आहेत ह्या लेंथ एक प्रकारे. आता हा पहिल्या पाईपमध्ये मात्र बघा हा A फॉर अँटीनोड बघा प्रत्येक ठिकाणी, मात्र दुसऱ्या पाईपमध्ये मात्र दोन असे अँटीनोड दिसत आहे आणि एक नोड दिसतोय. ओके. नंतर तिसऱ्या पाईपमध्ये बघा आता C डायग्राममध्ये 1 2 3 म्हणजे 3 अँटीनोड आणि 1 2 2 असे नोड आहेत. ओके. तिघही डायग्राममधलं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मग आता याच्यावर नेमकं आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीने आपल्याला डेरिव्हेशन आहे याच्यावरचं. बघा आता फिगरची नेमकी कशा पद्धतीने तिथे डिस्क्रिप्शन तिथे दिलेलं आहे. बघा आता सेटअप फॉर जनरेटिंग व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज ॲट वन एंड and the distance of the antinode from the open end of the pipe has been is exaggerated. बघा Figure B and Figure C, first and second overtones for vibrations of air column in a pipe is close at one end and the distance of the antinode from the open end of the pipe has been exaggerated. म्हणजे बघा तिथं तुम्हाला ह्या दोघंही डायग्रामचं डिस्क्रिप्शन तिथं दिलेलं आहे की कशा, जे तुम्हाला मी आधीच समजावून सांगितलं आहे तेच इथं दिलेलं आहे.
की तिथे 1 अँटीनोड आहे, 2 अँटीनोड आहे, अशा पद्धतीने. मग आता बघा आपल्याला महत्त्वाचं काय, लेंथ ऑफ एअर कॉलम. म्हणजे आता बघा प्रत्येकाची लेंथ, सुरुवातीला फर्स्ट डायग्रामची लेंथ काय λ/4 आहे, डायग्राम बघायची. त्याच्यानंतर लॅम्बडा, मग याच्यावरून मी लॅम्बडाची किंमत काढू शकते 4 लॅम्बडा. ओके, मग लॅम्बडा इज इक्वल टू 4L ही किंमत आली. वेअर लॅम्बडा इज द वेवलेंथ ऑफ फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन्स in a air column. If n is the fundamental frequency, v is equal to n lambda. बघा आता याच्यावरून फ्रिक्वेन्सी म्हणजे व्हेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सी आपण फाइंड आउट करू शकतो. तर याची जी काही व्हेलॉसिटी आहे v इज इक्वल टू n लॅम्बडा, म्हणजे फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात आपण व्हेलॉसिटी लिहिलेली, याच्यावरून इक्वेशन फर्स्ट मिळालं. त्यानंतर बघा आता आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची, मग कसं येईल, n ॲज इट इज, हा लॅम्बडा काय होईल, व्हीला डिवाइड होईल. त्यानंतर बघा n इज इक्वल टू v/4L. मग आता आपल्याकडे लॅम्बडाची किंमत आहे, दिसते. ओके, मग लॅम्बडाची किंमत काय, 4L. मग मी हे कशात टाकेल, ह्या व्हॅल्यूमध्ये इथे टाकेल. ओके, लॅम्बडाची किंमत याच्यात पुट करेन. मग v/4L इज इक्वल टू v/4. आता L फॉर काय आहे, आत्ता सुरुवातीचा टॉपिक बघितला, एंड करेक्शन. प्रत्येकाचं म्हणून सुरुवातीला तो टॉपिक घेण्यात आला की आपल्याला एलची जी काही व्हॅल्यू आहे एंड करेक्शन, ती L+E टाकायची. ओके, मग आता ती एंड करेक्शनची जी काही व्हॅल्यू आहे ती ज्या वेळेस वन पाईप इज अ क्लोज एंड अँड अनदर इज अ ओपन एंड, तर त्यावेळेस एंड करेक्शनचा फॉर्म्युला असणार आहे आपला L इज इक्वल टू L+E. त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन सेकंड मिळालं. इक्वेशन सेकंड नंतर द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो नोन ॲज द फर्स्ट हार्मोनिक. मग L इज इक्वल टू 3 λ1/4. मग λ1 इज इक्वल टू हा 4 याला काय होईल, मल्टिप्लाय 4L/3 इज इक्वल टू 4. आता ह्या Lची व्हॅल्यू मी परत टाकेल. बघा इथे दिसते L+E, म्हणजे हा आपला एंड करेक्शनचा फॉर्म्युला आहे /3. मग अशा पद्धतीने द व्हेलॉसिटी इन द सेकंड मोड, म्हणजे बघा आता आपण जो काही काढला इज द नोन ॲज द फर्स्ट हार्मोनिक, म्हणजे पहिल्या हार्मोनिकचं आपण काढलं. आता आपल्याला जो काही काढायचं आहे द व्हेलॉसिटी इन द सेकंड मोड. मग त्यावेळेस व्हेलॉसिटीची व्हॅल्यू, म्हणजे जशी आपली इथे व्हेलॉसिटीची व्हॅल्यू किती होती, हे बघा व्हेलॉसिटीची जी काही व्हॅल्यू होती v इज इक्वल टू n लॅम्बडा होतं, इक्वेशन फर्स्ट. मग आता त्याच पद्धतीने व्हेलॉसिटी ही सेकंड मोडसाठी n1 λ1 हा फॉर्म्युला आपण वापरतोय. त्यानंतर बघा आता इथे n1 इज इक्वल टू v/λ1 इज इक्वल टू थ्राईस v, म्हणजे व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आपण कशा पद्धतीने करतोय, हे बघा इथे थ्राईस v/4L इज इक्वल टू थ्राईस v/Lची व्हॅल्यू काय टाकली आपण 4. Lची व्हॅल्यू काय असणार, एंड करेक्शन L+E. n1 इज इक्वल टू थ्राईस n, म्हणजे दिस इज द फ्रिक्वेन्सी इज द थर्ड हार्मोनिक, म्हणजे ही कशाची असणार आहे, थर्ड हार्मोनिक असणार आहे. इट इज द फर्स्ट ओव्हरटोन. आणि मग यालाच त्यांनी काय म्हटलेलं असतं, फर्स्ट ओव्हरटोन. लेंथ ऑफ एअर कॉलम. आता बघा आपण प्रत्येक डायग्रामचं काढत जातो. बघा पहिल्या डायग्रामसाठी जी लेंथ होती ती वेगळी होती, दुसऱ्या डायग्रामसाठी लेंथ वेगळी होती, आता तिसऱ्या डायग्रामसाठी लेंथ ही वेगळी असणार आहे. आणि म्हणून प्रत्येक लेंथ ही चेंज होते, म्हणून त्याची व्हेलॉसिटी चेंज होते. हे लक्षात, टॉपिक अगदी सोपा आहे. तुम्ही कंपॅरेटिव्हली स्टडी केलं, पहिला डायग्राम बघितली, पहिल्या डायग्रामचं इक्वेशन बघितलं, पहिल्या डायग्रामची लेंथ बघितली, लगेच तुमचं क्लिअर होईल. L इज इक्वल टू 5 λ/2/4. मग आता यावरून λ2ची किंमत काढली. आता हा काय होईल, 4 याला मल्टिप्लाय होईल. ओके, हा T नाही आहे, L आहे, लक्षात घ्या. ओके, 4L/5. ओके, हा खाली आला. परत आपण लेंथ म्हणजे L एंड करेक्शनची व्हॅल्यू टाकली L+E, इक्वेशन नंबर 4 आलं. मग आता द व्हेलॉसिटी धिस मोड इज गिवन बाय. मग आता ह्याच्यासाठी जी काही या मोडसाठीची जी काही व्हेलॉसिटी असणार आहे n2 λ/2. मग आता यावरून n2ची व्हॅल्यू काय मिळेल, बघा v/λ/2. मग आता v इज इक्वल टू vची व्हॅल्यू बघा आता कशी आपण टाकणार आहे, बघा त्याच्यामध्ये किंमत कशाची टाकू आपण, λ/2ची. दिसतंय तुम्हाला इथे λ/2, वरती पण λ/2ची किंमत आपण काय काढलेली आहे, 4L+E/5. ओके, मग आता ती याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. ठीक आहे, 5v
5v/4l अशा पद्धतीने. मग 5v/4l + e. मग त्यानंतर n2 = 5n. n म्हणजेच काय? फ्रिक्वेन्सी. म्हणजे ही कशाची व्हॅल्यू आहे? फ्रिक्वेन्सीची. हा एवढी पूर्ण टर्म ही काय आहे? फ्रिक्वेन्सी, म्हणून n इथे टाकला. इक्वेशन नंबर 5. This is the frequency is the fifth harmonic. It is the second overtone. याला त्यांनी काढलेलं आहे सेकंड ओव्हरटोन. म्हणजे कंटिन्युइंग इन अ सिमिलर वे फॉर द फिफ्थ ओव्हरटोन वी गेट द फ्रिक्वेन्सी इज द NP, as the NP is equal to 2p + 1n. Thus, for a pipe closed at one end, only odd harmonics are present and even is a harmonic are absent. अशा पद्धतीने हे तुम्हाला इक्वेशन 4 किंवा 3 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा टॉपिक आहे. लर्न करा, व्यवस्थित राईट डाऊन करा. नमस्कार.